जय बाळूमामा सर्वांना. आज मी बनवत आहे. आज मी बाळूमामाच्या मामांच्या प्रसादासाठी व्रत केला आहे. त्यासाठी आज मी गव्हाची मस्त अशी खीर बनवत आहे. खरं तर देवाला आपल्याकडून कोणतीच अपेक्षा नसते, पण आपल्याला देवाकडून भरपूर अपेक्षा असतात. ज्याप्रमाणे आपण देवाकडून अपेक्षा ठेवतो त्याचप्रमाणे देवालाही आपण काहीतरी अर्पण करावं. आपल्या मनाने, आपल्या इच्छेने आपल्याला जे काही होईल ते आपण आपल्या देवासाठी करावं. त्याचप्रमाणे मामांचे 21 गुरुवाराचे हे उपवास आहेत. तुम्हीही हे नक्की करून बघा. तुम्हालाही मामांच्या या उपवासाची नक्कीच प्रचिती येईल. त्यासाठी विना मांसाहार करता 21 गुरुवारचा व्रत करा. आपण ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात अडथर प्रवासात मामांना आठवण ठेवतो, त्याचप्रमाणे आपल्या काही अडीअडचणीत आपण नेहमीच मामांचे नाव आपल्या मुखी घेतो. मामा खरंच आपल्या मदतीला धावून येतात याची प्रचिती तुम्हालाही नक्कीच येईल. ज्यावेळी मी फलटणमध्ये आले होते त्यावेळी गिरवे नाके येथे असलेल्या स्वामींच्या मंदिरासाठी ही खीर ऑर्डरवर बनवायची. तशीच ही खीर मी खूप दिवसातून बनवली आहे. तुम्हीही फलटणमधील असाल तर तुम्हालाही माहीत असेल की गिरवे नाके येथे गुरुवारची ही खीर बनवली जाते व प्रसाद दिला जातो. त्याचप्रमाणे ही खीर माझ्याकडून भरपूरदा गुरुवारी किंवा सोमवारी बऱ्याच जणांनी ऑर्डर करून बनवून घेतली आहे. तुम्हालाही ही खीर ज्याप्रमाणे मी ऑर्डरला बनवते त्याचप्रमाणे आजही बनवत आहे. तुम्हाला ह्या खिरीची चव आणि याची बनवण्याची पद्धत नक्कीच बघून माहिती होईल की ही खीर आम्ही आठवणीने स्वामींच्या मंदिरात खाल्ली आहे. आज बऱ्याच दिवसातून ऑर्डर घेणं बंद केल्यापासून पहिल्यांदा ही खीर मी मामांच्या उपवासाच्या प्रसादासाठी बनवत आहे. तुम्हाला कोणाला जर या उपवासाविषयी माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला विचारू शकता आणि मामांचे हे उपवास कसे करायचे याचं मार्गदर्शन मी तुम्हाला नक्कीच. चला तर मग झाला आहे मामांचा प्रसाद तयार.